नमस्कार, मी विशाल निकम. माऊलीच्या आशीर्वादाने आणि रसिक प्रेक्षक मायबाप यांच्या प्रेमामुळे बिग बॉस सीझन 3चा झालेला विनर. आज मी बिग बॉस सीझन 6च्या घरामध्ये आलोय. जी धाकधूक, जे दडपण पहिल्या दिवशी जे सीझन 3ला आमचे होतं तेच दडपण, तीच धाकधूक आजही आहे. आज मी सगळ्यांना सीझन 6च्या टॉप 5 कंटेस्टंट आहेत त्यांना शुभेच्छा द्यायला आलोय. आत्ता थोड्या वेळात मी घरात जाईनच. एक्साइटमेंट खूप आहे. सो लेट्स सी. त्यांच्याबरोबर गप्पा मारेन. त्यानंतर घराला भरभरून बघेन. माझ्या सगळ्या आठवणी, माझे मित्र सगळे, माझा बी ग्रुप, माझे सगळ्या आठवणी त्या परत एकदा आठवून घेईन. लेट्स सी. एक्साइटमेंट आहे. लेट्स सी. माझ्यासाठी बिग बॉसच्या घरात जो जातो तो आवडता सध्याचा आहे, कारण हिंमत लागते बिग बॉसच्या घरात जायला. आणि टॉप 5 जे आहेत ते खरंच त्या जोमाने, त्या ताकदीने 100 दिवस घरात त्यांनी प्रवास केलाय. तर एकाला असं मी बोलू शकणार नाही, पण 5 लोक प्रत्येकाच्या प्रत्येक ठिकाणी बरोबर आहे. प्रत्येकजण जिंकण्यासाठी लढतोय प्रत्येकाच्या वेने. सो माझ्यासाठी टॉप 5 जे आहेत ते सगळेच माझे फेवरेट आहेत. टॉप 3 मध्ये तरी टॉप 3चं बघ, म्हणजे जेवढं मी आता सोशल मीडियावरती लोकांचं प्रेम बघतोय, एकावरती प्रेम जास्त आहे, एकावरती थोडं कमी आहे. तर अशामध्ये मला तिघं चौघ जण असे वाटतात. म्हणजे पहिल्यांदा मला वाटतं की अनुश्री असेल. म्हणजे टॉप 3 सांगते, म्हणजे नावं मागे पुढे होऊ शकतात. त्याच्यानंतर राकेश सरांवरती तेवढंच प्रेम आहे लोकांचं. विशालचा जो गेम चाललाय, जो मास्टर माइंड पद्धतीने तो खेळतोय, तर म्हणजे त्याने गाजवलाय सीझन. आणि तन्वीने म्हणजे प्रत्येक वेळी तिने मुलांना तेवढ्याच स्ट्रॉंग पद्धतीने टक्कर दिली. बघा, तुम्हाला सांगा, तुम्ही माझ्यावर बिग बॉस नका खेळू हा प्रश्न विचारून, पण हे 3 लोक तर आहेत. विनर मी वाटतोय. आता काय सांगू. अरे देवा. नाही रे, तुम्हाला सांगू का, मी एवढा जजमेंट, म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे काय सांगता येणार नाही. सो मी कोणतीही गोष्ट असं जजमेंट पास नाही करणार आहे की मला काय वाटतंय असं. सो माझ्यासाठी 5 जण विनर आहेत त्यांच्या जागी. आणि मी परत तेच म्हणतो की 100 दिवस या घरात राहणं माझंही टार्गेट होतं की टॉप 5 मध्ये येणं. तर ते या मुलांनी गाजवलंय.